श्री शिवाय गिरिजापति महादेव उमापति महादेव की गंगाधरी बाबा की जय जय श्री राम। परम मंगल में बराबर अकाल करुणावनाले भक्त वांछा तुम्हें महिमा श्रवण करताय भगवंताचा असणारा महिमा आपण या ठिकाणी आनंदाने श्रवण करतोय, आनंदाने मस्तीमध्ये गातोय, नाचतोय आणि त्या भगवान परमात्म्याची कथा आपण गेले 4 दिवस झाले आनंदाने श्रवण करतोय। ही जी कथा आहे ना, ही कथा म्हणजे जीवनाची व्यथा दूर करणारी, ही कथा म्हणजे आपल्याला भवरूपी सागरातून भावरूपी सागरामध्ये नेणारी कथा। कारण आपण या सागरामध्ये गुंतलेलो आहोत, या सागरामध्ये बुडू लागलेलो आहोत आणि बुडत असताना सहज एक नाव आपल्या हाताला लागले, ते नाव म्हणजे श्री शिव महापुराण। आणि त्या नावेमध्ये साक्षात भगवान शिव आणि माझी माता पार्वती दोघे नावेमध्ये विराजमान आहेत आणि आपल्याला करण्याकरता त्यांनी आपला हात या ठिकाणी धरलेला आहे। सुंदर ही गोड कथा आपण गेले 4 दिवस आपण श्रवण करतोय। अनेक भक्तांचं आपण चरित्र श्रवण केलेलं आहे, भगवान परमात्म्याच्या लीला आपण श्रवण केलेले आहे, भगवान परमात्म्याच्या त्या लीलेमध्ये आपण मग्न झालेलो आहोत। आणि आज 5व्या दिवसामध्ये पदार्पण करत असताना श्री सुतजी महाराज शौनकादी ऋषींना सांगतात की हे शौनकादी ऋषींनो ऐका, जीवाचं जर कल्याण करायचं असेल ना तर कल्याणदायी एक देवता आहे, ही देवता म्हणजे भगवान शिव आहे। खरं जीवाचं कल्याण दुसरं कोणीही करू शकत नाही। जीव असणारा कसा आहे, जीव असणारा या दोघांमध्ये ग्रासित आहे आणि जीवाचा स्वभाव आहे की मला ज्यावेळेस